नमस्कार मित्रांनो, केळी प्लॉटला आज 3 महिने आणि 1 आठवडा पूर्ण झालेला आहे. याच्या अगोदरच्या पूर्ण व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत. त्या नक्की पाहून घ्या मित्रांनो. आज आपल्या केळीच्या खाणी चालू आहे मित्रांनो आणि त्याच्यासाठी आपण मटेरियल कशा पद्धतीने टाकत आहे तुम्ही पाहू शकता. आपण एक 150 ग्रॅमचं माप केलं होतं. केळीच्या अलीकडच्या साईडला 150 ग्रॅम आणि केळीच्या पलीकडच्या साईडला 150 असे 300 ग्रॅम एका झाडासाठी आपण मटेरियल टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं मटेरियल टाकलेलं दिसत आहे मित्रांनो. आपण मटेरियल अशा पद्धतीनं कालवलं होतं म्हणजे 3 वेळा त्याची पलटी पाडली होती जेणेकरून ते मिक्स व्यवस्थित होईल. याच्यामध्ये आपण घेतलं होतं मित्रांनो 1 युरिया, 2 अमोनियम सल्फेट, 3 20-20-0-13, 2 पोटॅश, 2 लिंबोळी अशा पद्धतीने आपण केलं टाकलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीनं आपण VST ट्रॅक्टरनं माती लावून घेतलेली आहे. आपली लागण बेडवरच होती, परंतु आपण नंतर एकदा ट्रॅक्टर फिरून बेड रिपेअर करून घेतले कारण अत्यंत जास्त पाऊस पडला होता. त्याच्यामुळेच आपली केळीची वाढ पण जराशी थांबली होती. 1 महिना कंटिन्युअस याला ना स्प्रे होता, ना ड्रिंचिंग होती, ना ड्रिपमधून औषध कोणतं सोडलं होतं. त्याचे व्हिडिओ सगळे अपलोड केलेले आहेत मित्रांनो, ते तुम्ही नक्की पहा. आणि चालूला खूप जास्त थंडी आहे त्यामुळे त्याचे पण विपरीत परिणाम केळीवरती व्हायला लागलेले आहेत मित्रांनो. जर तुम्ही पण अशा पद्धतीनं बेड करून घेतली तर त्याचा फायदा उत्तम होईल मित्रांनो. जर तुमच्या केळी प्लॉटला 1 ड्रीप असेल तर कमीत कमी खांदी केल्यानंतर तरी 2 टाकून घ्या मित्रांनो. झाडांची वाढ वाढल्यानं मुळ्या पसरलेल्या असतात, त्यामुळे दोन्हीकडे पाणी मिळणं गरजेचं आहे. चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण याच्या पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि याच्या पुढे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे तेही तुम्ही नक्की पहा. धन्यवाद.